माधवरावांची बायको खूप दिवसांपासून आजारी होती. त्यांना खूप मोठा आजार नव्हता, पण त्या विचार करून करून खंगत होत्या. एक दिवस झोपेत असतानाच हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांचे निधन झालं. बायकोच्या मृत्यूनंतर माधवराव एकटे पडले होते आणि आता ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होते. पण वेळ पुढे चालूच होता आणि माधवचा संसार वेगळ्या वळणावर आला. त्यांचं वय वाढत होतं. एक दिवस तो बसून विचार करत होता की मी जिवंत असताना माझ्या मुलांच्या नावावर माझी सगळी संपत्ती करून द्यायची नाही, तर माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचेऱ्यात भटकत राहतील. पण पुढे असं काही झालं की खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. माधवकडे भरपूर पारंपरिक जमिनी होत्या आणि तो चांगले पैसेही कमवायचा. त्याचं लग्न झालं होतं आणि तो आपल्या बायकोसोबत एका मोठ्या घरात राहत होता. माधवने नेहमी लोकांना मदत करणारा माणूस होता आणि मदतीवर त्याला खूप विश्वास होता. हळूहळू वेळ जात गेला आणि त्याला 4 मुले झाली. माधवने त्यांची नीट काळजी घेतली, त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांना मोठं केलं. असं त्याला वाटायचं की नंतर मुले वृद्धापकाळात त्यांना आधार देतील. हळूहळू मुले मोठी झाली, मग लग्न योग्य वयात पोहोचली. मग माधवने हळूहळू आपली मुलांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मुले आणि सुना सगळे त्याच घरात राहू लागले. आधी फक्त माधव, त्याची बायको आणि मुले एवढंच घरात होते. पण आता 4 मुले आणि त्यांच्या बायका मिळून 12 जण झाली आणि घर मोठ्या कुटुंबाने भरून गेलं. घरात एकत्र सगळीकडे आनंदाचं वातावरण असायचं आणि माधवचं घर व्यवस्थित चाललं होतं. माधव घरात असताना सगळे सदस्य शांतपणे राहायचे, कारण त्यांच्या घरात त्याचा चांगलाच दरारा होता. पण काळ बदलत गेला आणि एके दिवशी त्याच्या बायकोने हे जग सोडून गेली. बायको नसताना माधवराव एकटे पडले आणि आता ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होते. पण वेळ पुढे चालूच होता आणि माधवचा संसार वेगळ्या वळणावर आला. त्याचं वय वाढत होतं. एक दिवस तो बसून विचार करत होता की मी जिवंत असताना माझ्या मुलांच्या नावावर माझी सगळी संपत्ती करून द्यायची नाही, तर माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचेऱ्यात भटकत राहतील. या विचाराने माधवने एक दिवस आपल्या सगळ्या मुलांना बोलावून त्याने म्हटलं, बाळांनो, माझ्या नावावर असलेलं सगळं शेत मी तुमच्या नावावर करून द्यायचं ठरवले. आतापर्यंत तो माधवची खूप छान तरी काळजी घेत होता. त्याच्या कोणत्याही गरजेला पूर्ण करण्यास त्यांना काहीच अडचण वाटत नव्हती. जेव्हा जगदीशने आपली इच्छा व्यक्त केली तेव्हा मुलांनी त्याला होकार दिला आणि म्हणाले, ठीक आहे बाबा, जर तुम्हाला तसेच करायचं असेल तर करूया. दुसऱ्या दिवशी माधव आपल्या मुलांसोबत तहसीलदार ऑफिसमध्ये गेला. तिथे त्यांनी पारंपरिक जमिनीचे विभाजन करून ती मुलांच्या नावावर नोंदवली. आता शेतजमीन मुलांच्या नावावर झाली होती, पण घर आणि गावातील जमीन अजूनही माधवच्या नावावरच होती. हळूहळू वेळ पुढे जात होता आणि त्याच्या 4ही मुलांनी त्याची छान सेवा सुरूच ठेवली. त्याला व्यवस्थित जेवण द्यायचं, काळजीपूर्वक आंघोळ घालायची आणि घरी त्यांची नीट काळजी घ्यायची. जर तो आजारी पडला तर डॉक्टरांकडे घेऊन जाऊन उपचारही करून जायची. पण मुलांच्या मनात एक विचार वारंवार येत होता. घर आणि गावातील जमीन अजूनही वडिलांच्या नावावर होती आणि ती आपल्या नावावर करून घ्यायची होती. पण माधवच्या स्वभावामुळे कोणालाही थेट ते सांगण्याची हिंमत होत नव्हती, कारण माधवचा स्वभाव थोडा हटके आणि कणखर होता. माधव कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सहन करायला जास्त त्रास होत होता. पण म्हणतात ना, जेव्हा एखादी गोष्ट मनात रुजते ती कधी ना कधी समोर येतेच. तसंच काहीसं माधवच्या बाबतीत झालं. एके दिवशी माधव हॉलमध्ये बसला होता. त्याचवेळी त्याची मुलं खोलीत आपापसात बोलत होती. ते म्हणत होते, चांगलं होईल जर बाबा गावातील जमीन, घर आपल्या नावावर करून देतील, नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला इथे तिथे फिरावं लागेल. ही गोष्ट माधवच्या कानावर पडली. त्याने यावर विचार सुरू केला आणि मुलांना बाहेर बोलावलं. तो म्हणाला, बाळांनो, तुम्ही जे म्हणत होतात ते बरोबर आहे. ही जमीन मी तुमच्या नावावर करून देतो. आता माझे दिवस हळूहळू कमी होत चालले आहेत आणि माझी नातवंडेही आता मोठी होत आहेत. या जमिनीचा मला काहीच उपयोग नाही. आज नाही तर उद्या मी नक्कीच तुमच्या नावावर करणार आहे. म्हणूनच मी ती आता माझ्या आयुष्यातच तुमच्या नावावर करतो. हे ऐकून माधवची सगळी मुले खूप आनंदी झाली आणि या गोष्टीसाठीच लगेच तयार झाली.
दुसऱ्या दिवशी माधव आपल्या मुलांसोबत तहसीलदार कार्यालयात गेला. तिथे गावातील जमीन आणि घर मुलांच्या नावावर समान वाटप करून दिलं गेलं. आता सगळी जमीन मुलांच्या नावावर झाली होती. पण त्याचबरोबर माधवच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. जेव्हा जमिनीचे हक्क मुलांकडे गेले तेव्हा माधवची कदर कमी झाली. आधी घरात त्याला जशी सन्मानाने वागवले जात असे तशी त्याला वागणूक मिळत नव्हती. मुलांपैकी कोणीही त्याला घाबरत नव्हते, कारण आता त्याच्या नावावरची सगळी जमीन त्यांची नव्हती, तर ती मुलांच्या नावावर होती. माधवला खूप भीती वाटत होती की ते जमीन तो दुसऱ्याला कोणाला तरी देईल. पण आता सगळी जमीन त्यांच्या नावावर असल्यामुळे त्या भीतीने त्यांनी तो जागाही सोडून दिला होता. माधवच्या घरात त्याची किंमत हळूहळू कमी होत चालली होती. त्याच्या मुलांच्या बायकाही त्यालाही सन्मान काही देत नव्हत्या. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की माधवला शिळ्या अन्नावरच जगावं लागलं. मुलांच्या ताटातलं त्याला शिळं दिलं जात होतं किंवा प्रत्येक दिवस आधीचं शिळं अन्न त्यांना समोर ठेवायचे. हे सगळं पाहून माधवच्या मनात फार दुःख झालं होतं. पण आता तो मुलांना काही सांगू शकत नव्हता, कारण मुलंही मोठी झाली होती आणि माधव फक्त या घरात काही दिवस ढकलत होता. कधी कधी तो आपल्या बायकोची आठवण काढून रडत असे आणि स्वतःशीच बोलत असे, तू आधी या जगातून निघून गेलीस, पण माझं आयुष्य अजून वाईट झाले. हळूहळू आणखी काही दिवस गेले. एक दिवस त्याचा मुलगा त्याच्या शेजारी जात होता. तेव्हा माधव म्हणाले, बाळा, माझ्या पायांना खूप त्रास होतोय, थोडा पाय दाबून देतोस का? त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, माझ्याकडे खूप काम आहे, तुझं हे काम उरले का? ही गोष्ट माधवच्या मनाला खूप लागली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर वाहू लागले. पण त्यांचा मुलगा त्यांच्या अश्रू पाहून कुठलाही विचार न करता निघून गेला. काही दिवसांनी माधवने दुसऱ्या मुलाला बोलावून म्हणाला, बाळा, मला आंघोळ करून 8-10 दिवस झाले आहेत. माझ्या हातपायांनी नीट काम करायचं थांबवले. तू मला व्यवस्थित आंघोळ करून घालून देतोस का? पण त्यांचा मुलगा पण त्याला नकारच देत होता. तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही. या सगळ्या गोष्टींमुळे माधव खूप दुःखी झाला. त्याच्या मनाची अवस्था आणखी वाईट झाली होती. माधव देवाला प्रार्थना करू लागला, हे देवा, माझा वेळ आता पूर्ण कर आणि मला लवकर तुझ्याकडे बोलव. हळूहळू वेळ जात होता. त्याच दरम्यान माधवची 4ही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होत्या, हा म्हातारा कधी मरेल? याने आपलं जीवन फक्त त्रासदायक करून टाकलं. हे ऐकून माधवला खूप वाईट वाटलं. तो आता खूपच वृद्ध झाला होता. त्याला वारंवार खोकला येत होता आणि त्याला अन्न पाणी देणं त्यांना कंटाळवाणं वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या मुलांना आणि सुनांना त्याच्याबद्दल राग येऊ लागला होता. तो फक्त खाटेवर पडून असायचा. घरातलं कोणातही मुलं त्यांच्याजवळ जाऊन बोलवायची नाहीत. माधव कधी कधी बसून नातवंडांना जवळ बोलावण्याचा प्रयत्न करायचा, पण मुलांच्या बायका त्यांना थांबवत म्हणायच्या, आजोबा आजारी आहेत, तुम्ही जाल तर तुम्हालाही आजार होईल. त्यामुळे नातवंड त्यांच्यापासून दूर राहू लागली. त्यांच्याबद्दल तिरस्कार होऊ लागला. हळूहळू काही वेळ गेला. एक दिवस त्यांच्या घरी एक भंगार विकणारा आला. तो जोरजोरात ओरडत होता, भंगार, जुनी वस्तू विकायची आहे का? त्याचा आवाज ऐकून माधवचा नातू पटकन घरातून बाहेर आला आणि त्याला म्हणाला, तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता का? हे ऐकून भंगारवाला हसून म्हणाला, हो बाळा, जर तुमच्या आजोबा विकायचं ठरवलं तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईन. भंगारवाला लहान मुलाची थट्टा करत होता, पण ही गोष्ट माधवच्या मुलाला ऐकू आली. तो लगेच बाहेर आला. तेव्हा त्यांनी त्या भंगारवाल्याला विचारलं, खरंच का तुम्ही आमच्या वडिलांना तुमच्यासोबत घेऊन जाल? हे ऐकून भंगारवाला थोडा थक्क झाला, पण थोडं विचार करून म्हणाला, खरंच? तुम्ही तुमच्या वडिलांना विकायला तयार आहात का? माधवचा मुलगा म्हणाला, हो, आम्ही थट्टा करत नाही. हे ऐकून भंगारवाला म्हणाला, ठीक आहे, मी त्यांना माझ्यासोबत नेण्यास तयार आहे. मग माधवचा मुलगा त्यांच्याशी मोलमलई करायला लागला. त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून भंगारवाल्याला दाखवले आणि म्हणाला, हे आहेत आमचे वडील, तुम्ही त्यांना किती पैशांत घेऊन जाऊ शकता? भंगारवाला, वडील तुमचे आहेत म्हणत तुम्हीच त्यांची किंमत ठरवा. जी किंमत तुम्ही सांगाल ती मी मोजेन, असं माधवचा मुलगा म्हणतो. मग त्याचा मुलगा म्हणतो, जर तुम्हाला आमचे वडील विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला 5,000 द्यावे लागतील. हे ऐकून भंगारवाला त्या किमतीवर खरेदी करायला तयार होतो, पण तो 1 दिवसाची वेळ मागतो. म्हणतो, मी तुम्हाला 1 दिवसाचा वेळ देतो, तुम्ही नीट विचार करा आणि मग मला कळवा.
उद्या याच वेळी मी इथे येईन, मग तुम्ही ठरवा तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत की नाही. असे सांगून भंगारवाला तिथून निघून जातो. माधवचा मोठा मुलगा आपल्या सगळ्या भावांना आणि सगळ्यांना एकत्र बोलावतो. तिथं या विषयावर चर्चा सुरू होते. तो म्हणतो, भंगारवाला म्हणतोय की तो वडिलांना खरेदी करायला तयार आहे. मला वाटतं त्यांना विकणंच बरं होईल. यावर सगळे भाऊ आणि कुटुंबातील लोक सहमत होतात. सगळे एकदम म्हणतात, हो हेच बरं आहे. म्हातारा तरी इथून निघून जाईल आणि वरून आपल्यालाही काही पैसे मिळतील, असं माधवच्या मुलांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भंगारवाला परत त्या रिक्षासह माधवच्या घराजवळ येतो. घराच्या दारात उभा राहून तो विचारतो, तुम्ही निर्णय घेतलाय का? तुम्हाला काय ठरवलं आहे? तुमचे वडील विकायचे आहेत का नाही? यावर माधवचा मुलगा भंगारवाल्याला म्हणतो, हो हो, आम्ही आमचे वडील विकायचं ठरवलं आहे. तू नक्कीच त्यांना घेऊन जाऊ शकतोस. भंगारवाला त्याच्यासमोर 5,000 रुपये घेऊन येतो. तो पैसे माधवच्या मुलाच्या हातात देतो आणि म्हणतो, आजपासून हे वडील माझे झाले. आता त्यांच्यावर तुमचा काहीही हक्क नाही. हे ऐकून माधवच्या मुलांनी ती रक्कम मोजायला सुरुवात केली आणि आनंदाने म्हणाले, हो घेऊन जा या म्हाताऱ्याला. याचा इथे काहीच उपयोग नाही उरलेला. माधव खाटेवर बसून सगळं पाहत होता. हे सगळं पाहून तो ऐकत राहतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण तो काहीच बोलत नाही. मग तो थरथरत खाटेवरून उठतो, आपले थोडेफार सामान घेतो आणि भंगारवाल्यासोबत जायला तयार होतो. भंगारवाला त्याला म्हणतो, बाबा म्हणत त्याला रिक्षामध्ये बसवतो. माधव रिक्षामध्ये बसतो आणि भंगारवाला रिक्षा घेऊन निघून जातो. मग भंगारवाला आपली रिक्षा घेऊन घरी पोहोचतो. त्या भंगारवाल्याचं नाव रमेश असतं. रमेश घरी पोहोचतो आणि घराच्या दरवाजाजवळ जाऊन आपली बायकोला आवाज देतो, मी बाबांना घेऊन आलो आहे. हे ऐकून त्याची बायको आनंदी घराबाहेर आली की सगळ्यात आधी माधवरावांच्या पायांना स्पर्श करते. पाय धरल्यावर आदराने रिक्षातून खाली उतरते आणि घरात नेते. घरात माधवसाठी एक मौसर बिछाना आधीच तयार असतो. ती त्यांना त्या बिछाण्यावर बसवते. हे सगळं पाहून माधव आश्चर्यचकित होतात. मनात विचार येतो, हे सगळं काय चाललंय? रमेश जो भंगार विकणारा होता त्याने आधीच आपल्या बायकोला सांगून ठेवलेलं होतं की 4 मुलं आपल्या वडिलांना विकायला तयार आहेत आणि ते मुलं उद्यापर्यंत विकून देणार आहेत. त्यानंतर रमेश आणि त्याची बायको मिळून चांगलं ताजं जेवण जेवतात व जेवण माधवला वाढलं जातं. बऱ्याच दिवसांनी माधवला असं चविष्ट ताजं जेवण मिळालं होतं. हे अन्न खाताना माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. ते पाहून रमेश त्यांचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, बाबा आजपासून तुम्ही कोणतीही काळजी करू नका. माझे स्वतःचे वडील नाहीत, पण मी तुमची सेवा करेन. आजपासून तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे. रमेशच्या या शब्दांनी माधवरावांच्या मनाला खूप ताकद मिळते. त्यानंतर रमेश माधवरावांना चांगले आंघोळ घालतो, स्वच्छ कपडे घालतो आणि प्रेमाने व आदराने त्यांना आपल्या घरी ठेवतो. माधवरावांना घरी खूप छान ठेवतात. आता ते पाहून खूप आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात की ज्यांना मी एवढी संपत्ती दिली त्यांनी मला विकून टाकलं, पण हा मुलगा ज्याने पैसे देऊन मला घेतलं तो मला इतक्या छान पद्धतीने ठेवतो. माझ्या सख्ख्या मुलांनीही मला कधी एवढी काळजी घेतली नाही. काही दिवसांनी तो गावात जिथे माधव राहायचे तिथे मेळा लागतो. त्या मेळ्यासाठी रमेश माधवरावांना तयार करतो आणि म्हणतो, बाबा आज आपण मेळा बघायला जाऊया. त्यानंतर माधवराव रमेशसोबत जायला तयार होतात. रमेश त्यांना आपल्या रिक्षामध्ये बसवतो आणि मेळ्याच्या आत फिरवतो. मेळ्यामध्ये फिरताना माधवराव एका झुल्याकडे पाहू लागतात. रमेशही पाहतो की माधवराव झुल्याकडे बघतायत. तो त्यांना विचारतो, बाबा तुम्हाला त्यात बसायचं आहे का? पण माधवराव नकार देतात आणि म्हणतात, नाही बाळा, आता माझं वय जास्त झालं आहे, मी कशाला झुल्यावर बसू? पण रमेश त्यांची भावना समजून घेतो आणि म्हणतो, बाबा चला, तुम्ही जर झुल्यात बसलात तर मी तुमच्यासोबत बसेन. मग माधवराव पाळण्यामध्ये बसायला तयार होतात. रमेश 2 तिकीट काढतो, एक स्वतःसाठी आणि एक माधवरावांसाठी. दोघेही पाळण्यात बसले होते. पाळणा फिरायला लागला. मग रमेश माधवरावांना घरी परत घेऊन आला. घरी आल्यावर रमेश आपल्या बायकोला म्हणाला, बाबांसाठी काहीतरी जेवण बनव. पण त्याचवेळी माधवराव म्हणाले, बाळा मेळ्यात आपण फार काही खाल्ले आहे,
त्यामुळे मला अजून भूक नाही, जेवण बनवायचं काही उपयोग नाही. पण रमेश आग्रहाने म्हणाला, बाबा थोडं तरी खा ना. तुम्ही काही खाल्लं नाही तर आम्हाला समाधान मिळणार नाही. मग रमेश आपल्या बायकोला जेवण बनवायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने थोडं थोडं करून माधवरावांना खाऊ घालतो. हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. ते स्वतःला थांबू शकत नाहीत आणि विचार करायला लागतात. अखेर रमेशने माझ्यात काय पाहिलं की तो माझी इतकी सेवा करतो. मग ते रमेशला विचारतात, बाळा जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का? हे ऐकून रमेश म्हणतो, बाबा तुम्ही काहीही विचारू शकता, शेवटी मी तुमचाच मुलगा आहे. त्यावर माधवराव विचारतात, बाळा मी तर तुला काहीच दिले नाही, माझ्याकडे संपत्ती पण काही नाही, तरी तू मला इथे तुझ्यासोबत का आणलंस? हे ऐकून रमेशच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो मोठमोठ्याने रडू लागतो. माधवराव रमेशला अश्रू पुसायला सांगतात आणि म्हणतात, बाळा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. मी काही चुकीचं विचारलं असेल तर त्यासाठी मी खरंच खूप खेद आहे. पण त्यावेळी रमेश माधवरावांना सांगू लागतो, बाबा यात तुमची काहीही चूक नाही. तुमचं हे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले. 10 वर्षापूर्वी माझे वडील होते आणि मी त्यावेळी खूपच दारू पित होतो. दारू पिऊन इकडे तिकडे भटकत राहायचो. माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होतो. मला अशा अवस्थेत पाहून माझे वडील खूपच चिंतेत राहायचे. त्यांच्या या चिंतेमुळेच एकदा त्यांना हार्ट अटॅक आला आणि आज हार्ट अटॅकमुळे ते या जगातून निघून गेले. पण मला समजलं की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला तोही माझ्यामुळेच. कारण मी खूप दारू पिऊन भटकत होतो. तेव्हा मी ठरवलं की आता दारू पिणं पूर्णपणे सोडेल. पण तरीही ती गोष्ट मला सतत त्रास देत राहिली की माझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे झाला. जर मी दारू पिणं सोडलं असतं आणि माझ्यासोबत छान वेळ घालवला असता तर त्या जिवंत असते. पण जेव्हा तुमच्या मुलाने मला सांगितलं की तो तुम्हाला विकायचा विचार करत आहे, तेव्हा मी लगेच ठरवलं की मी तुम्हाला घेऊन येणार. मला तुमच्या रूपात वडिलांचं प्रेम मिळेल आणि तुमच्या मुलांना त्यांच्या जबाबदारीतून सुटका मिळेल. म्हणूनच मी तुम्हाला इथे आणलं आणि तुमची सेवा करत आहे. हे ऐकून माधवराव खूप भावूक होतात आणि एकदम रमेशला आपल्या मिठीत घेतात. काही दिवसांनी माधवरावांच्या 4 मुलांकडे एक माणूस येतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांनी 2 एकर जमीन आहे आणि त्या 2 एकर जमिनीवर कुणीतरी मोठी फॅक्टरी उभारू इच्छित आहे. त्यामुळे त्या जमिनीला खूप चांगली किंमत मिळेल. तुमच्या वडिलांची ती जमीन जर तुम्ही आम्हाला विकली तर तुम्हाला खूप जास्त पैसे मिळतील. असं ऐकून माधवरावांच्या 4ही मुलं खूप आश्चर्यचकित होतात, कारण त्यांच्या वडिलांनी कधीही या जमिनीचा उल्लेख केलेला नसतो. ही जमीन नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ते कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारतात. त्यानंतर तो व्यक्ती त्यांना कागदपत्र दाखवतो. कागदपत्र पाहून त्यांना समजतं की माधवरावांनी खरंच कुठेतरी 2 एकर जमीन खरेदी केली आहे. हे समजल्यावर ते ठरवतात की आता आपण आपल्या वडिलांना शोधू आणि त्यांच्या नावावर असलेली ही जमीन आपल्या नावावर करून घेऊ. असं ठरवून ते माधवरावांना शोधायला ते इकडे तिकडे फिरू लागतात. शेवटी एखाद्या माणसाने सांगितलं की माधवराव सध्या त्या भंगारचा व्यवसाय करणाऱ्या रमेश नावाच्या माणसाबरोबर राहत आहेत, ज्याने त्यांना विकत घेतलं आहे. हे कळताच सगळं कुटुंब एका गाडीने रमेशच्या घरी जातं. तिथं पोहोचल्यावर ते मोठ्याने आवाज काढून माधवरावांना हाक मारतात. त्यावेळी रमेश घरात असतो. हाक ऐकून तो लगेच बाहेर येतो आणि पाहतो की माधवरावांची मुलं आली आहेत. रमेश त्यांना मोठ्या आदराने आत नेतो आणि माधवरावांच्या जवळ बसवतो. माधवराव मुलांकडे पाहून विचारतात, बोल बाळांनो, तुम्ही इथे का आले? आता अजून काही उरलं आहे ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात? तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणतो, बाबा आम्हाला कळले की तुमच्या नावावर 2 एकर जमीन आहे जी कोणी विकत घ्यायला इच्छुक आहे आणि त्यासाठी चांगले पैसेही देत आहेत. हे ऐकून माधवराव थोडे आश्चर्यचकित होतात, कारण त्या जमिनीबद्दल ते बरेच वर्ष आधीच विसरले होते. ती जमीन त्यांना त्यांच्या पत्नीच्या वडिलांनी हुंड्यात दिली होती आणि त्यांच्या नावावरही केली होती. पण तेव्हा माधवरावांनी ती जमीन घेण्यास नकार दिला होता आणि म्हणाले होते की ही जमीन तुम्हीच सांभाळा आणि तुम्ही त्यावर शेती करा. मी ही जमीन कधीच घेऊ शकत नाही. आता माधवरावांना आठवते की ही 2 एकर जमीन आहे. तेव्हा ते आपल्या मुलांना म्हणतात, हो ही जमीन आहे आणि मला ही हुंड्यात मिळालेली आहे. मग मुलं म्हणतात, त्या जमिनीला चांगला भाव मिळतोय, तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करा. हे ऐकून माधवराव खूप रागावतात आणि म्हणतात, मी तुम्हाला एवढी जमीन आधीच दिली आहे, तरीसुद्धा तुम्ही या लहानशा जमिनीच्या मागे लागलायत का?
मी तुला आता फुटकी कवडीही देणार नाही. मी तुला लाडातून मोठं केलं आहे, तेच आता पाहायला हवं का? ज्या वडिलांनी तुला सगळं दिलं त्यांना तू दुसऱ्यांना विकलंस. तुझ्या या वागण्याची अक्कल तुला कधी येईल? जेव्हा तुझी मुलं तुझ्याशी असं वागतील. हे सांगून माधवराव रमेशला हाक मारतात आणि म्हणतात, बाळा, या लोकांना घराच्या बाहेर काढून टाक. मला त्यांचा चेहरा पाहायचा नाही. रमेश त्यांना म्हणतो, माझ्या वडिलांनी सांगितलं आहे, त्यामुळे तू आता इथून निघून जा. असं म्हणत तो त्यांना धक्का मारून घराबाहेर काढतो. त्यानंतर ती मुलं निराश चेहऱ्याने तिथून निघून जातात. मग माधवराव रमेशला म्हणतो, बाळा, आता आपल्याला तहसीलदार कार्यालयात जावं लागेल. मी ही जमीन तुझ्या नावावर करणार आहे. रमेश आधी नकार देतो. म्हणतो, बाबा, काही हरकत नाही, तुम्ही जमीन त्यांच्या नावावर करून द्या. पण माधवराव आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि हट्ट धरतात. अखेर रमेश त्यांना घेऊन तहसीलदार कार्यालयात जातो आणि माधवराव ती जमीन रमेशच्या नावावर करून देतात. जसे जमीन रमेशच्या नावावर होती ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते जो त्या जागेवर फॅक्टरी उभारण्याची योजना करत होता. मग तो रमेशकडे येतो आणि विचारतो, तू ती जमीन विकायला तयार आहेस का? रमेश आपल्या वडिलांचा सल्ला घेतो आणि म्हणतो, बाबा, जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर मी जमीन विकून टाकतो. चांगले पैसे मिळतील आणि त्याने आपण इथे भरपूर जमीन घेऊ शकतो. एक छान घर देखील बांधू शकतो. माधवराव आनंदाने म्हणतात, बाळा, तुला जे योग्य वाटेल ते करू शकतोस. तूच माझा खरा मुलगा आहेस. मग रमेश ती जमीन विकतो आणि खूप पैसे मिळवतो. त्या पैशाने तो आपल्या गावात भरपूर जमीन खरेदी करतो आणि मग एक छान घरही बांधतो. त्या घरात सगळे लोक खूप आनंदाने आणि हसत खेळत राहतात. मित्रांनो, ही होती एका वडिलांची आणि त्यांच्या 4 मुलांची गोष्ट, ज्यांनी आपल्या वडिलांना एका भंगारवाल्याला विकलं. पण त्या भंगारवाल्याने रमेशने त्यांना खरंच मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांची सेवा केली. त्यामुळे त्याला त्याचं फळही मिळालं. आईवडिलांची जितकी सेवा करशील तितकंच पुण्यही मिळेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच आईवडिलांची सेवा करायला हवी ना? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा कशी वाटली? चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.